आता मला एक सांगा, रवी राणा किराणा वाटते दिवाळीमध्ये तेव्हा विरोधक टीका करतात. मी त्यांना नेहमी म्हणतो की नेत्यांनी इनकमिंग केल्यापेक्षा थोडं आउटगोईंग केलं पाहिजे. आज रवी राणा लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करते, शिक्षण आहे त्यांना मदत करते, लग्न आहे त्यांना मदत करते, मैयत आहे तिथं मदत करते, एखादा बेरोजगार त्याला मदत करतो. आज दिवाळीमध्ये 2 ते 3 लाख लोकांना घरपोच आपण किराणा देतो. आज या ठिकाणी 6,80,000 पेक्षा जास्त साड्या आपण गोरगरिबांना, आदिवासी मेलघाट भाग असो, दर्यापूर मतदारसंघ, तिवसा, अचलपूर, अमरावती, बंडेरा सगळ्या भागामध्ये गोरगरिबांना एक हळदीकुंकाच्या माध्यमातून एक बहिणीला, आईला जे साडी देण्याचं काम नवनीत राणांनी केलेलं आहे. 6,80,000 साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या. त्यामुळे हळदीकुंकाच्या कार्यक्रमात महिलांचा सत्कार केला, सन्मान केला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक साडी घेऊन उभा राहते आणि या साड्या खराब आहे. मला असं म्हणणं आहे की तुम्ही किराण्यावर राजकारण करता, रवी राणा गोरगरिबांना मदत करते त्याच्यावर राजकारण करता. 6,80,000 साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का? मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही 2-3 लाख साड्या पडलेल्या आहेत त्यांनी तिथं येऊन पहा. 1 नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते, ती क्वालिटीची साडी मी आई बहिणींना दिलेली आहे. आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना जर साड्या पाहायच्या असेल, तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल 1,000 साड्या त्यांच्या घरी पाठवतो. त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या. पण असं फुकटछाप राजकारण करून, खोटं राजकारण करून कुठेतरी बदनामी करणं एका महिलेची, एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे. याला नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची जनता धडा शिकवेल. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.